अर्थात या सगळ्या प्रकरणात आता हायकोर्टात सुनावणीला सुरू आहे। अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोहोचवतोय। कोकाटेंच्या वकिलांकडून सध्या कोर्टाला प्रकरण समजावून सांगितलं जात आहे। तर कोकाटेंच्या वकिलांकडून म्हणजे रवींद्र कदम यांच्याकडून हे प्रकरण कोर्टासमोर समजावून सांगितलं जाते। आतापर्यंत काय झाले ते आपण पाहूया। तर माणिकराव कोकाटेंच्या विरोधात 2 ते 3 हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या। अटक वॉरंट जारी झालंय, मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीयेत असं सरकारी वकिलांनी कोर्टासमोर म्हटलं। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। कोकाटेंवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं दिलासा मिळावा असं कोकाटेंच्या वकिलाचं म्हणणं आहे। तर अंतरिम आदेश अजून दिलेला नाही, कोर्टाकडून हे स्पष्ट करण्यात आलंय। तर एकीकडे कोकाटेंचे वकील ज्येष्ठ वकील रवींद्र कदम हे म्हणतात सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तात्पुरता दिलासा द्या। कोकाटे रुग्णालयात आहेत त्यामुळे त्यांना दिलासा देण्यात यावा असं रवींद्र कदम यांच्याकडून म्हटलं गेलंय। अधिक जाऊया या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, युक्तिवाद सध्या सुरू आहे, काही अपडेट्स समोर आलेत, काय नेमकं आता कोर्टात सध्या सुरू आहे? न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर हे माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरती संपूर्ण सुनावणी सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षेच्या संदर्भात दिलासा मिळेल का, हाच सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो याचिकेच्या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। 1995चं हे सगळं प्रकरण आहे। 1995 मध्ये ज्यावेळेस माणिकराव कोकाटे हे पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस 10% कोट्यातून मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून सदनिका घेत असताना त्यांनी खोटी कागदपत्र जी ती दाखवल्याचा त्यांच्यावरती आरोप होता आणि याच आरोपाखाली ही त्यांच्यावरती कोर्ट केस जी आहे ती टाकण्यात आलेली होती। त्यावेळेस माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही संपूर्ण याचिका दाखल केलेली होती आणि या सगळ्या याचिकेच्या संदर्भात तालुका न्यायालयामध्ये त्यांना शिक्षा जी आहे ती ठोठावण्यात आली आणि ती या सगळ्या शिक्षेच्या संदर्भात त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि जिल्हा सत्र न्यायालयाने देखील या सगळ्या याचिकेवरती सुनावणी घेत माणिकराव कोकाटे यांच्यावरची शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या शिक्षेच्या संदर्भात स्थगितीकरता माणिकराव कोकाटे यांच्याकडनं बुधवारी जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या सगळ्या याचिकेवरती तातडीनं सुनावणी घेता येणार नाही असं मुंबई हायकोर्टाकडनं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर 2 दिवसानंतर आज शुक्रवारी या सगळ्या याचिकेवरची सुनावणी जी आहे ती न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या याचिकेमध्ये हे माणिकराव कोकाटे यांच्याकडनं खरं तर रवींद्र कदम जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांच्याकडनं हा युक्तिवाद जो आहे माणिकराव कोकाटेंच्या बाजूने युक्तिवाद जो आहे तो कोर्टामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो। रवींद्र कदम हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायमूर्ती लड्डा यांना समजावून सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर हे सगळं या सगळ्या प्रकरणावरती अवलंबूनच माणिकराव कोकाटे यांची अटकेची संपूर्ण प्रक्रिया असणार आहे, कारण की माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते आता सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। ज्यावेळेस जिल्हा सत्र न्यायालयाचा शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय समोर आला त्यावेळेस मात्र त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जे आहे ते जारी करण्यात आलेलं होतं आणि ते अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस जे आहेत ते लीलावती रुग्णालयात काल दाखल झालेले होते, परंतु त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना ही अटक जी आहे ती करण्यात आलेली नव्हती। परंतु पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाकडनं त्यांच्या प्रकृती संदर्भात संपूर्ण माहिती सुद्धा घेतलेली आहे। आज सकाळी देखील त्यांच्यावरती एंजिओग्राफी करण्यात येणार असल्याचं रुग्णालयाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं होतं। माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीच्या संदर्भात आता 4 वाजता मेडिकल बुलेटिन देखील निघणार आहे। त्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांकडनं काय महत्त्वाचं सांगण्यात येते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता सध्या हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरती जी आहे ती सुनावणी होताना पाहायला मिळते। कोर्टाकडनं सांगण्यात येते नॉन बेलेबल वॉरंट होतं आणि त्या नॉन बेलेबल वॉरंटवरती ते हजर राहिलेले नाही आहेत आणि न हजर राहण्याच्या संदर्भात आम्ही कोणताही आदेश जो आहे तो दिलेला नव्हता असं कोर्टाकडनं सांगण्यात येतं। परंतु रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटेंचे वकील आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येते की माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्यांना सोमवार किंवा मंगळवारपर्यंतचा दिलासा देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती रवींद्र कदम जे ज्येष्ठ वकील आहेत माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं युक्तिवाद करतात आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। परंतु दुसरीकडे जर माणिकराव कोकाटे यांना जर शिक्षा झाली तर शिक्षा झाल्यानंतर त्यांना आमदारकी आणि त्याचसोबतच निवडणूक न लढवण्याच्या आमदारकी सुद्धा जाईल त्यांची आणि त्याचसोबतच त्यांना पुढील निवडणूक
निवडणुका ज्या आहेत काही वर्षांकरता लढवता येणार नाहीयेत, त्यामुळे आता हे सगळं प्रकरण जे आहे ते न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर हायकोर्टात सुरू आहे। त्या सगळ्या संदर्भात युक्तिवाद होताना पाहायला मिळतो, त्यामुळे न्यायमूर्ती लड्डा हे या प्रकरणात काय निर्णय देणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की शिक्षेला स्थगिती मिळेल की त्यांची शिक्षा हायकोर्टाकडनं देखील आज देखील कायम ठेवली जाईल आणि त्या या सगळ्या याचिकेवरती काही अन्य निर्णय कोर्टाकडनं घेतले जातील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या सुनावणी जी आहे ती कोर्टात पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। निखिला, नक्कीच मंकानी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। आणखी काही अपडेट्स आपल्या समोर येत आहेत, तर अंतरिम आदेश अजून दिलेले नाही असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, तर हे नेमकं प्रकरण काय आहे तर ते आपण पाहूया। 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका मिळवली होती। या सदनिका मुख्यमंत्री कोट्यामधल्या होत्या। ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे यांनी बनावट कागदपत्र सादर केली होती आणि या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या। पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्या। या विरोधामध्ये तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीवरूनच 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली। ती शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं सुद्धा कायम ठेवली। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तात्पुरता दिलासा द्या असं रवींद्र कदम म्हणजे कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। तर यामध्ये कोकाटेंच्या वकिलांनी प्रकरण देखील समजावून सांगितलं। त्यानंतर नेमकं कोर्टात काय झालं ते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, खरं तर आता माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेसंदर्भात न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर हा युक्तिवाद जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। कोकाटे यांचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करत असताना जुन्या आदेशात साक्षीदार असणाऱ्या पोलीस पाटील यांच्या स्टेटमेंटचा दाखला देत आहेत आणि कोर्टाचं म्हणणे आहे असे सांगत होते की कोर्टाने त्यांना दुरुस्त करत हे कोर्टाचे नाही तर वकिलांचा युक्तिवाद आहे असं म्हटलेलं आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणावरती माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवलेली आहे ती खरं तर दंडाधिकारी कोर्ट जे आहे खालचं लोअर कोर्ट आहे त्यांनी देखील त्यांना शिक्षा दिलेली होती। हे सगळं प्रकरण जे आहे ते 1995 पासून सुरू आहे। या सगळ्या प्रकरणाची माहिती जी आहे ती रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत, ज्येष्ठ वकील आहेत, ते सध्या न्यायमूर्ती लड्डा यांना देताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या प्रकरणासंदर्भात आतापर्यंत लोअर कोर्टामध्ये काय काय घटनाक्रम झालेला आहे, काय काय घटना घडलेल्या आहेत, तिथे कोणते साक्षीदार उपस्थित होते, त्यांच्याकडनं कोणत्या पद्धतीची साक्ष देण्यात आली, त्या लोअर कोर्टामध्ये कोणकोणते पुरावे माणिकराव कोकाटे यांच्या मार्फत सादर करण्यात आलेले आहेत, या सगळ्या संदर्भाची माहिती जी आहे ती रवींद्र कदम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत ते सध्या न्यायमूर्ती लड्डा यांना देताना पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे सरकारी वकिलांकडनं युक्तिवाद करण्यात येतोय की नॉन बेलेबल वॉरंट असताना ते हजर राहिलेले नाहीत, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो सरकारी न्यायालयाकडनं करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती सध्या न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 1995चं हे प्रकरण आहे। मुख्यमंत्री कोट्यातील 10% जे आरक्षित घरं आहेत, आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात येतात, ती घरं लाटण्याचं प्रकरण हे आहे आणि या सगळ्या संदर्भात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी पोलीस स्थानकात या सगळ्या संदर्भात तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या आधारावरतीच या गुन्हा जो आहे तो नोंद झालेला होता आणि या